पुनश्च एकदा शिवाजी बोतीकर या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सर स्वागत. तर आपण या ठिकाणी हे जे प्रशासकीय विभाग आहेत महाराष्ट्रातले, या प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळानुसार वर्गीकरण करणार आहोत. तर पाहूया आपण. तर हे 6 प्रादेशिक विभाग, 5 प्रादेशिक विभाग कोणते याची आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. तर खानदेश ज्याला म्हणतात, याच्या अगोदर आपण पाहिलं की खानदेश म्हणजे नंदुरज, खानदेश म्हणजे जिल्हे कोणते असणार आहेत? नंदुरज. नंदुरज म्हणजे नंदुरबार, धुळे आणि जळगाव अशा पद्धतीचं फक्त 3 जिल्ह्याचा खानदेश हा आहे. आता इथं प्रशासकीय विभाग नाही, तर इथं आपल्याला प्रादेशिक विभाग पाहायचा आहे. फक्त प्रादेशिक विभाग कोणते त्याची आपल्याला या ठिकाणी थोडक्यामध्ये माहिती घ्यायची आहे. खानदेश, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र. खानदेशामध्ये हा जो पट्टा आहे, तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा पट्टा म्हणजे नाशिक आणि अहमदनगर किंवा अहिल्यानगर हे 2 जिल्हे जे आहेत या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राला जोडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्र म्हणजे अगोदरचे पूर्वीचे 5 आणि हे 2 म्हणजे नाशिक आणि अहमदनगर असे एकूण 7 जिल्हे या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहेत. हे कुठं? प्रादेशिक विभागामध्ये. तर कोकणामधले जे 7 जिल्हे पूर्वीचे प्रशासकीय विभागामध्ये आहेत, ते 7ही जिल्हे या ठिकाणी प्रादेशिक विभागामध्ये कोकणमध्ये आढळतात. तर बदल काय झालेला आहे? तर जो संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर याच्यामधले जे 8 जिल्हे आहेत, ते प्रशासकीय विभागामध्ये पण 8 आहेत आणि प्रादेशिक विभागामध्ये देखील 8 जिल्हे आपल्याला आढळून येतात. तो बदल इथं झालेला आहे की अमरावती आणि नागपूर हे जे विभाग आहेत, या दोन्ही विभागांना या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? विदर्भ म्हटलेलं आहे. दोन्हीच, अमरावती प्लस नागपूर, दोन्हीचा एक विभाग बनवलेला आहे. तो म्हणजे कोणता विभाग? विदर्भ. त्यालाच आपण विदर्भ म्हणतो. आणि हा विदर्भ सर्वात क्षेत्रफळाने जास्त असलेला विदर्भ आहे. तर बघूया आपण नेमकं याचं क्षेत्रफळ किती आहे. तर 5 जे आहेत, तर पहा क्रमांक 1 याच्यामध्ये अमरावतीचे 5 आणि नागपूरचे 6 असे मिळून विदर्भामध्ये 11 जिल्हे. तर जिल्हे बघा, विदर्भामध्ये 11 जिल्हे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 8 जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी हे 5 आणि हे 2 कोणते? नाशिक आणि अहमदनगर. हे कुठं प्रशासकीय विभाग? कुठं? नाशिक मधले हे प्रादेशिक विभाग पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोडलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातले पूर्वीचे 5 आणि हे 2 मिळून 7 झालेले आहेत. कोकणामधले 7 जसे तसे या ठिकाणी प्रादेशिक विभागामध्ये जोडलेले आहेत. आणि त्या नंदुरज हे जे खानदेश आहे, खानदेश फक्त 3 जिल्ह्याचा भाग आहे. तर आपण याचं क्षेत्रफळ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. बघूया कोणाचं क्षेत्रफळ किती आहे. तर विदर्भ याचं क्षेत्रफळ बघूया आपण. क्षेत्रफळ क्रमांक देखील देऊ आपण. विदर्भाचं क्षेत्रफळ क्रमांक 1 आहे प्रादेशिक विभागामध्ये. तर ते आहे 94,404. 94,404 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे क्रमांक 1चं प्रादेशिक विभागामध्ये. त्याच्यानंतर क्रमांक 2 आहे पश्चिम महाराष्ट्र.
89,000. पश्चिम महाराष्ट्राला आपण क्रमांक 2 देत आहोत, कारण त्याचं क्षेत्रफळ या ठिकाणी नाशिक आणि अहमदनगर वाढवलेलं आहे, म्हणून दुसरा क्रमांक दिलेला आहे. क्षेत्रफळ देखील आपण लिहूया. आपण 89,853 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर आपण जाऊया छत्रपती संभाजीनगर, ज्याला आपण मराठवाडा म्हणतो. तर मराठवाड्याचं क्षेत्रफळ आहे 64,000. क्रमांक केला आपण 3 हे जिल्हे आहेत, पण त्याचा क्रमांक आहे 3 क्षेत्रफळानं, म्हणून आपण 3 दिलेला आहे क्रमांक. ते आहे 64,813 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे. त्याच्यानंतर आपण जाऊया कोकणाकडं. कोकणाचा क्रमांक 4 आहे क्षेत्रफळानं. ते क्षेत्रफळ आहे 30,728 चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ या ठिकाणी कोकणचं आहे, जो की प्रादेशिक विभागामध्ये 4थ्या क्रमांकाचं क्षेत्र आहे. आणि जो 5व्या क्रमांकाचं क्षेत्र जे आहे, इथं जिल्हे 3 आहेत, पण क्षेत्रफळानं हा 5वा प्रादेशिक विभाग आहे. त्याचं क्षेत्रफळ पाहूया. ते क्षेत्रफळ आहे 24,915 चौरस किलोमीटर. अशा पद्धतीचे हे आपण प्रादेशिक विभाग पाहिले. तर प्रादेशिक विभागामध्ये आपण ट्रिक्स आपले कशी तयार होते पाहूया. तर ट्रिक्स तयार होईल. मोठ्याकडून लहानाकडे जाऊया आपण. तर विदर्भ वि प म. वि म्हणजे विदर्भ 1 नंबरला. दुसरा पश्चिम महाराष्ट्र. 3 क्रमांकाला आपण मराठवाडा 3. चौथा आहे कोकण को आणि 5वा आहे खा. 4 आणि 5 को. आपण जाऊया कोकणाकडं. को म्हणजे कोकण आणि खा म्हणजे खानदेश. आपण फिरून वरून येऊया खानदेशाला. अशा पद्धतीने या ठिकाणी 5 क्रमांक दिलेला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि खानदेश. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी त्या प्रादेशिक विभागाचं प्रत्यक्ष क्षेत्रफळ पाहिलं आणि क्षेत्रफळानुसार त्याचं वर्गीकरण केलं. ट्रिक्स वगैरे आपण जोडून दिलं. पहिल्या सुरू व्ही आलं तर ट्रिक्सच्या माध्यमातून एखाद्या वेळेस कमीकडून जास्तीकडचे क्षेत्रफळ विचारलं जातं किंवा जास्तीकडून कमीकडचं क्षेत्रफळ विचारलं जातं. त्या माध्यमातून आपण या ठिकाणी ट्रिक्स बनवलेले आहेत. वि प म को खा. खोका ऐकलेलं आहे, पण आपण इथं को खा घेतलेलं आहे. काही असू द्या, तर ते आपल्याला नंतर समजून येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रादेशिक विभाग कशा पद्धतीने या ठिकाणी किती चौरस किलोमीटर आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. धन्यवाद. पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्याचं शिवाजी भुतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. तर आपण या ठिकाणी प्रशासकीय विभाग जे आहेत ते प्रशासकीय विभाग मोठ्यापासून लहानाकडे जे क्षेत्रफळाने कमी जास्त आहेत त्यांची आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. साधारणतः औरंगाबाद, त्याचं पूर्वीचं नाव औरंगाबाद, आता संभाजीनगर. संभाजीनगर. त्याच्यानंतर नागपूर. दुसऱ्या क्रमांक आहे नाशिक. क्रमांक 2. क्रमांक 1 पुणे क्षेत्रफळाने. क्रमांक 3 त्यानंतर नागपूर प्रशासकीय विभाग क्षेत्रफळाने 4था क्रमांक आहे. अमरावती प्रशासकीय विभागाचा क्षेत्रफळाने 5वा क्रमांक आहे. क्षेत्रफळानुसार
प्रशासकीय विभाग. आणि शेवटचा आहे कोकण, ज्याचा क्रमांक आहे 6वा. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सन्ना, ना म्हणजे हे नाशिक आहे, सन्ना, पुन्हा हे पुन्हाचं ना हे नागपूर आहे, ज्याचा क्रमांक 4 आहे. सन्ना पुन्हा अक्को म्हणजे अमरावती 5 क्रमांक आहे, त्याला आपण क्रमांक देऊया 1 2 3 4 5 6. अशा पद्धतीने या ठिकाणी या सन म्हणजे संभाजीनगर, क्षेत्रफळाने क्रमांक 1, ना म्हणजे नाशिक, पु म्हणजे पुणे, ना म्हणजे नागपूर क्रमांक 4ला, अ म्हणजे अमरावती आणि को म्हणजे कोकण. अशा पद्धतीने क्षेत्रफळानुसार या ठिकाणी विभाग आपण या ठिकाणी प्रशासकीय विभाग पाहिले.